नमस्कार मंडळी. तर आज आहे दुसरा श्रावण सोमवार आणि श्रावण सोमवार म्हटलं की आपला उपवास हा आलाच. पण आपला जरी उपवास असला तरी घरातल्या लोकांसाठी नाश्ता हा बनवावाच लागतो. मी देखील सकाळी लवकर उठून पटापट आवरून घेतलं, देवपूजा वगैरे करून घेतली आणि इथे सगळ्यांसाठी छान असा पोह्यांचा नाश्ता बनवला होता. याच्यानंतर मात्र मला उपवासासाठी लागणार होती साबुदाण्याची खिचडी, ती देखील मी इथे लागलीच बनवून घेत होते. त्यासाठी मी रात्री साबुदाणा भिजत टाकल्यामुळे साबुदाणा छान असा भिजून जातो आणि खिचडी आपली छान होते. इथे माझी साबुदाण्याची खिचडी बनवून झालेली आहे आणि मी काय करत असते तर खिचडी करत असताना त्यामध्ये छान बारीक कट करून बटाटा टाकते, त्यामुळे खिचडी अगदी छान होते. तर इथे खिचडी तयार झालेली आहे. अगोदरच मी साबुदाण्याची खिचडी बनवून घेतली होती कारण मला इकडे मंदिरात जायचं होतं. तर आम्ही सर्वजण मंदिरात आलो. मंदिरात खूपच गर्दी दिसत होती, त्यामुळे 2 मिनटं आम्हाला बाहेर थांबावं लागलं कारण सगळे इथं पूजा करत होते. यानंतर आम्ही देखील आतमध्ये गेलो, छान अशी पूजा करून घेतली. श्रावण सोमवार असल्यामुळे मंदिरामध्ये खूपच गर्दी असते. तर छान अशी पूजा झाल्यानंतर आम्ही घरी जायला निघालोत आणि येता येताच भाजीपाला देखील घेतला होता. तर भाजी आठवड्यासाठी लागणारी सर्वच भाजी मी एकत्र घेतली होती. यानंतर घरी आले. घरी आल्यानंतर छान असा फराळ करून घेतला आणि येताना ज्या भाज्या आणल्या होत्या त्या पिशवीतून भाज्या काढून घेतल्या आणि सर्व भाज्या एकत्र झाल्या होत्या त्या मी अशा पद्धतीने वेगवेगळ्या करून घेतल्या. असं केलं की काय होतं की जी भाजी आपल्याला ज्यावेळी करायची आहे ती भाजी पटकन आपल्या लक्षात येते. भाज्या सर्व अशा पद्धतीने वेगळ्या करून घेतल्यानंतर मी आता ज्या पालेभाज्या वगैरे आहेत किंवा ज्या भाज्या साफ करून ठेवायच्या आहेत त्या देखील मी पटकन साफ करून घेतल्या आणि सर्व भाज्या मी फ्रीजमध्ये ठेवून दिल्या. तर आठवड्यासाठी लागणारा भाजीपाला एकत्र आणला की काय होतं की पूर्ण आठवडाभर टिफिनला काय करायचं असा प्रश्नच पडत नाही. त्यामुळं आठवड्यामध्ये लागणाऱ्या भाज्या ह्या एकदमच आणायच्या. तर असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.